हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल. आता गणपती बाप्पांचं विसर्जन झालं. आता बाप्पा यायच्या अगोदर पण आपल्या बायकांची धावपळ असते. सगळी तयारी करायची, साफसफाई करायची आणि बाप्पा गेले की नंतर परत ते काढलेलं सर्व साहित्य जागच्या जागी सगळं ठेवून द्यायचं असतं व्यवस्थित. परत राहिलेली साफसफाई करून घ्यायची. घरामध्ये म्हटलं की असे कामं हे राहतातच चालू, संपत नाहीतच घरातली कामे किती जरी केली तरी. पण सण असतील त्यावेळी कसं स्त्रियांची जरा जास्त धावपळ होऊन जाते. माझं हे आता झालं होतं सगळं हे करून, मग पडदा वगैरे काढून घेतलेलं होतं म्हणल्यानंतर लावून घेतलं. बेडशीट वगैरे चेंज केल्या होत्या. आता 2 दिवस झालं पाऊस पण उघडला, त्यामुळे कपडे पण छान वाळली होती. आता मला वाटते गणपती बसल्यापासून 8-10 दिवस ना ऊनच पडलं नव्हतं, त्यामुळं सगळीकडे कपडे असा पसारा झाला होता. तर उन्हामध्ये वळाली की छान असं मग घड्या करून व्यवस्थित ठेवून दिली. आता मुलांना पण सुट्टी होती, त्यामुळे मग काही जास्त स्कूलला असेल तर कसं होतं, मग सकाळी आवरून घाई असते सकाळची, मुलांना आवरून घालवायचं. आता थोडंसं निवांत होतं. ओणमची इकडं कशी 10 दिवस सुट्टी असते. ह्यावेळी गणपती आणि ओणम एकसोबत आल्यामुळं गणपतीच्या ह्याच्यामध्ये त्यांना पूर्ण सुट्टी भेटली. आता सोमवारपासून स्कूल चालू व्हायचं आहे. तर आता काही त्यांचे काय बॅगा वगैरे धुवून ठेवल्या होत्या, त्या भरून घ्यायच्या. कपडे इस्त्री हे अशी बाकी काही कामं असतात ते आपली आवरून घ्यायची. आता हे सगळं कपडे धुतली होती, छान अशी वाळली पण होती म्हणल्यानंतर घड्या करून ठेवून दिली जागच्या जागेवरती. आता नाश्त्यामध्ये आज सकाळी पोहेच बनवलं होतं. आता मला वाटतं 8-10 दिवस झालं नाश्ता पोहे, उपीट, शिरा असंच चाललं आहे. आता आज नाश्त्याला भिजवलेलं आहे तांदूळ, कारण कसं बाकी आपल्या गणपतीची आरती, नैवेद्य, प्रसाद बनवायचं, त्यामुळं मग त्या घाईत बाकीचं बनवायचं म्हणलं की वेळ जातो. आणि असा नाश्ता असेल तर मग पटकन होऊन जातं, आपला वेळ पण वाचतो आणि भांडी पण बरीच पडतात डोसा, इडली असं करायला घातलं की. त्यामुळं मी ह्या 10 दिवसात तसं काही बनवलंच नाही आहे. पण आता मुलं बरेच दिवस झाले तेच खाऊन कंटाळायला आल्यागत झाले, त्यामुळं आता काहीतरी डोसा तरी बनव असं कृष्णाचं चाललेलं होतं. तर असं असेल नाश्त्यात पोहे उपीट तर कसं लगेच 10 मिनिटात नाश्ता होता आणि भांडी पण जास्त पडत नाहीत, पसारा पण किचनमध्ये जास्त होत नाही, पटकन आवरून होतं. त्यामुळं मग ते बनवलंच नव्हतं. तरी सकाळी आधी पोहे बनवून घेतलं. पोह्यामध्ये थोडीशी साखर टाकली ना चव छान येते. आणि पोहे धुवून जास्त वेळ ठेवायचे नाहीत. कांदा भाजायला फोडणी घालायची आणि नंतर मग पोहे धुवून घ्यायचे, म्हणजे पोहे अगदी मऊ असे होतात, जास्त असे कडक वगैरे होत नाहीत. आणि नंतर काही दुपारी काही शूट घेतलं नव्हतं, ते सगळं कपड्यांचंच काम चाललं होतं म्हणल्यानंतर आवरावरी. मग हे संध्याकाळसाठी ही भेंडी थोडीशी बाकी होती, ती बनवली. फक्त मिरची आणि मीठच घालते त्याच्यामध्ये, दुसरं काही घालत नाही. आणि आज डोशाला भिजत घातलं होतं म्हटल्यानंतर नाश्त्याचं पण वाटून घेतलं. थोडंसं लेटच झालं होतं, जरा बाहेरचं आवरत बसले त्याच्यामुळं. नाही शक्यतो 5 वाजेपर्यंत वाटून घेते आणि मग तोपर्यंत दिवा लावायचं टाईम झालं म्हणल्यानंतर दिवाबत्ती करून घेतलं. आभाळ आलेलं होतं आज, अंधार लवकरच पडला होता. आणि आरती वगैरे लावून घेतली आणि मग परत बाकीचं मग किचनमधलं आवरायला घेतलं. आता दुपारी भात आणि शेंगाची पातळ रस्सा भाजी केलेली होती. रस्सा भाजी दुपारचीच असते शक्यतो, संध्याकाळी मग सुकी एखादी भाजी करते, कारण पालेभाज्या जास्त इकडे भेटत नाहीत, त्यामुळं मग एकच भाजी असते. मग शेंगदाण्याचं पण कूट संपलेलं होतं म्हणल्यानंतर थोडंसं ते दुपारी भाजलेलं होतं, वाटायचं राहिलं होतं. मग आता ते 2 बरण्यांमध्ये एका ह्याच्यात थोडंसं जाडसर आणि एका ह्याच्यात बारीक असं वाटून ठेवते. सुकी कोणती भाजीला घालायचं असेल तर असं मोठं वाटल्याला घालते आणि पातळ रस्सा भाजीला मग बारीक असते ते घालते. नंतर मग लगेचच कणिक पण मळायला घेतली. कणिक मळून ठेवून मग म्हटलं भांडी आता बरीच पडलेली होती, भांडी धुवायची राहिली होती, मग भांडी धुवून घ्यावी. तोपर्यंत शेजारच्या काकूंनी हा फणस दिलेला होता, तो पण सोलून द्यायचा होता. ते कसं सोलताना हाताला चिकट लागतं सगळं म्हणल्यानंतर मग तर म्हणलं कणिक मळून घ्यावी आणि नंतर मग
तो फणस सोलून घ्यावा. आता अजून म्हणजे फणस आहेतच, जे फणस लेट झाडाला लागले होते ना ते आत्ता निघतात. पण एवढी फारशी अशी आता टेस्ट लागत नाही. उन्हाळ्यामध्ये कसं चवीला लागतं तसं पावसामध्ये भिजून भिजून ना त्याच्यामध्ये पाणी शिरलं जातं, मग एवढी चव लागत नाही. पण हा थोडासा गोड होता आणि ह्याचे जे गर आहेत ते असे मोठे मोठे होते. पण मुलांना कसं सगळं व्यवस्थित सोलून दिलं तर खातात. बी साईडला काढायचं आणि त्याच्यावर वेस्ट भरपूर निघतं फणसाचं, ते सर्व साईडला काढून दिलं तर मग ते खातात. काढून खायचं म्हणलं की त्यांना पण कंटाळा येतो. तर मग हे अशा पद्धतीने सोलून ठेवलं की मग लगेचच संपला जातो, मग बाकी राहत नाही. आणि थोडासाच होता त्यामुळं मग जास्त वेळ काय राहणारच नव्हता तो. तर अशा पद्धतीने एक एक बी काढून म्हणजे त्याच्यातला बी पण साईडला काढला आणि वरचं जे वेस्ट आहे ते पण काढून सोलून ठेवला. आता बियाचं नंतर काहीतरी सुकी भाजी किंवा पातळ भाजी असं काहीतरी बनवायचं होतं. फणस खायला कसं खूप छान लागतात आणि त्याला कोणतंही औषध वगैरे मारलेलं नसतं किंवा झाडालाही कोणतं दुसरं खतं वगैरे काही नसतात. त्यामुळं बिगर केमिकलचं आहे आणि भरपूर असं त्याच्यामधून प्रोटीन भेटते फणसामधून. केरळ राज्यामध्ये भरपूर अशी झाडं आहेत फणसाची आणि त्याच्या बीमधून पण ना भरपूर आपल्याला प्रोटीन भेटतं. पण ते बी सोलून भाजी बनवायचाच कंटाळा येतो, ते बी सोलायलाच फारसा असा वेळ जातो. आणि नंतर ते सोलून झालं की मुलांना ते लगेच वेस्ट टाकून द्यावं लागतं, नाहीतर ना त्याच्यावरती चिलटं भरपूर येतात. ते सर्व वेस्ट अगोदर बाहेर टाकून आले आणि नंतर मग भांडी धुवायला घेतली. भांडी आज दुपारपासूनची भांडी होती. चहा झालेली आणि दुपारच्या जेवणाच्या प्लेटा होत्या थोड्याशा, नाश्त्याचं वाटलेलं हे असं बरीचशीच भांडी होती. कारण बाहेरचं काम करत बसलं तर पाऊस उघडला की तेवढ्या वेळात वाटतं म्हणजे अंगणात झाडू मारून थोडंसं गवत वाढलेलं काढावं. पावसात मग नको वाटतं जायला किचकिचमध्ये. तर ते आवरेपर्यंत बाहेर लेट झालं, त्यामुळं मग भांडी धुवायला थोडंसं लेट झालं होतं. पण सगळं वेस्ट काढून बाहेर टाकून येते अगोदरच, रात्रीचं परत टाकायला जात नाही आणि वॉश बेसिनमध्ये भरून ठेवते. तर मग भांडी वगैरे धुवून घेतली. आता चपाती फक्त बनवायची बाकी राहिल्या होत्या, तर त्या पण नंतर मग बनवून घेतल्या. तर असा संपवला आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नंतर मग चपाती पण बनवून घेतली आणि जेवण हे आवरून घेतलं. तर असा संपवला आजचा दिवस.